ते म्हणतात ना, कधी-कधी आपले लुक्स किंवा काही गोष्टी मॅटर करतात. तर तिला बघून कधीच असं वाटायचं नाही, की मी इतकी गरीब असेल किंवा मी इतकं माझं सिच्युएशन खराब असतील. तर ती मला म्हणायची, "काही सांगतेस तू?" हं. म्हणून मी तिला एकदा घरी घेऊन गेले होते. मग बरं. त्यावेळेस तिला कळलं, की नाही तिची सिच्युएशन खराब आहे. मग त्यावेळेस मला ती म्हटली, की आमच्याकडे असे-असे डान्स असतात. म्हणजे मोठ्या ताई आहेत. त्याच्या मागे बॅक डान्सिंग वगैरे करावं लागतं. हं. तर मी म्हटलं, "मी थोडा विचार करेन, पण करेन." असं बोलले. तर तिने मला एक शो सांगितला. हा पण किस्सा मी कुठेच सांगितलेला नाही. हा खरा झालेला किस्सा आहे. सर पण ऐकतील आता. हं. योगेश देशमुख म्हणून खूप मोठं आपल्या गंधर्वात नाव आहे. बरं. त्यांचं पूनम कुडाळकर म्हणून तिथे लावणी डान्सर आहेत. ओके. त्या करतात. त्यांच्याकडे मी सगळ्यात आधी गेले होते. म्हणजे ती मला तिकडे घेऊन गेली होती, हं. सगळ्यात पहिलं. तर मी त्यांचे 3च शो केले. ज्यावेळेस मी पहिल्यांदा स्टेजवर चढले, म्हणजे मी आधी गेले तिथे. त्यावेळेस माझ्याकडे साडी नाही, ड्रेप म्हणजे काहीच नव्हतं. तर ते म्हटले, की "तू कशी काय आलीस? मग तुला काहीच माहिती नाही आणि तू इथे का आलीस?" चालेल. मी म्हटलं, की मला तिने सांगितलं, की एवढं-एवढं पेमेंट मिळेल. हं. ₹800 पेमेंट होतं. म्हटलं, की "एवढं-एवढं पेमेंट मिळेल, तू फक्त जा." बरं. मी गेले आणि आम्हाला अकॅडमीची सवय होती, की आम्हाला आधीच कॉस्ट्यूम मिळायचे, एक मेकअप आर्टिस्ट येस. असणार सोबत. ती म्हणजे सर लोकं वरतून म्हणजे खालून वरती जातात. मी बरोबर. वरतून खाली आले खाली. होते. म्हणजे अकॅडमी करणारे. मी हयात वगैरे हॉटेलला, वेस्टर्न हॉटेलला इव्हेंट करायचो आम्ही. बरं. बॅक डान्सिंग वगैरे पण करायचे, पण हं. मोठ्या हॉटेल्सला वगैरे करायचो. हं. तर मग ते मला म्हटले, "मग तू कशाला आलीस इकडे?" मी म्हटलं, "सर मला तिने पाठवलं. मला तिने काहीच सांगितलं नव्हतं साडी आणायची, हे आणायचंय. मी तशीच आली आहे." मग त्यांनी साडी दिली. मला पूर्ण पेहराव त्यांनी करून दिला. माझ्या बरं. केसात गजरा लावण्यापासून सगळं सरांनी केलेलं. क्या बात है! पण त्याच्यानंतर पण मी स्टेजवर गेले आणि मी रडायला लागले. बापरे! मला म्हटले, "तू का रडतीयेस?" आणि मी हं. खूप म्हणजे मोठ्या-मोठ्याने रडायला लागले. ते म्हटले, "का रडतीयेस?" ते म्हटले, की मी म्हटलं त्यांना, "मी कधीच नव्हतं मला वाटलं, की मी तमाशात डान्स करेन." बरं. म्हणजे मीच असं म्हणत होते, की "मी का तमाशात डान्स करू?" कसं झालं अकॅडमीतनं थोडीशी थिंकिंग लेव्हल वेगळी होती, की मीच असा विचार कारण लोकांनी पण ते भरवलंय ना, येस. तमाशा खराब असतो किंवा ऑर्केस्ट्रा खराब असतो. मग घरचे काय म्हणतील? मी तमाशात आली नाचायला? कारण मला तिनी पण काही सांगितलं नव्हतं, की काय असतो काय लावणी असतं? बॅनर किंवा काय असतं हे मला काहीच माहीत नव्हतं. मी रडायला लागले खूप हं. जोरात. मग ते मला म्हणले, "स्नेहा" मग त्यांनी बाजूला घेऊन गेले. मला समजून सांगितलं, की "तुझी जी परिस्थिती आहे ना, ते बघता जर तुला 2 पैसे कमवायचे असतील किंवा जर एक काही चांगलं नाव करायचं असेल, इथनंच येतात" म्हणले. "जे पण काही मोठे आर्टिस्ट होतात सगळे इथूनच होतात. तुला करायचं असेल, तुझी परिस्थिती कुठे सुधरवायची असेल, तर तू हे कर." पण बरं. तरी पण मला झालं नाही. मी फक्त त्यांचे 3च शो केलेत.